वेगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वांना तुमच्यापर्यंत आणण्याचा हा वेगळा कार्यक्रम, ज्यांनी आयुष्याच्या चाकोरीबद्ध पद्धतीतून स्वतःला वेगळं घडवण्याचा प्रयत्न केला, अशीच लोक समाजाला एक वेगळी दिशा आणि एक वेगळा आयाम देऊन जात असतात. त्याच लोकांमधली काही मंडळी की ज्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला हवं आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी वाटत असतं, परंतु खूपदा माहीतच नसतं की तो बाजूचा माणूस काय करतोय. आणि मग त्या अनुषंगाने होणारे बदल आणि वेगळे विचार आपण करायला लागतो. आणि त्याच पुष्पांमधील हे पहिलं पुष्प आज आम्ही इथे सादर करतो आहे आपल्या सर्वांसाठी. सर्वप्रथम मी या पूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे आणि आम्हाला या वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी उत्तेजित करणारे माझे मित्र डॉक्टर अविनाश सावजी यांना मंचावर आमंत्रित करतो. आणि त्याचसोबत आजची उत्सवमूर्ती की ज्यांच्या विचारांनी आणि ज्यांच्या शब्दांनी आपण आज एका वेगळ्या प्रवासाला निघणार आहोत, असे आमचे मित्र राजेश ठोंबरे, ते चाळीसगावचे आहे. सर्वप्रथम आपण त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करूया. मित्रांनो, हा कार्यक्रम सेकंड सॅटर्डे आणि संडे अशा अनुषंगाने आम्ही तीन ठिकाणी घेतो आहे. सुरुवातीचा कार्यक्रम यवतमाळला होतो आदल्या दिवशी, रविवारी सकाळी हा कार्यक्रम नागपूरला होतो आणि रविवारी संध्याकाळी हा कार्यक्रम अमरावतीमध्ये होत असतो. या तिन्ही ठिकाणी या कार्यक्रमांचं आयोजन एवढ्याच करत असतो की आपल्यासारखे समविचारी लोक बऱ्याच ठिकाणी आहेत आणि एक वेगळा कार्यक्रम घेऊन वर्षभराच्या कार्यक्रमांचं आयोजन आम्ही केलेलं आहे. त्याच्यातीलच हे पहिलं पुष्प आज आपल्यापुढे घेतो आहे. त्या दोघांचाही आणि खरं तर राजेशचा जो इंट्रोडक्शन आहे किंवा ओळख आहे ती अविनाश त्याच्या मुलाखतीमधनं देणारच आहे, परंतु एक वेगळा माणूस ज्यांनी बीकॉम केलं पण वयाच्या 9व्या वर्षापासूनच एका वेगळ्या विषयाला हात घातला. साप सापडला तर त्या सापाला न मारता, आजकाल आपल्या प्रत्येक ठिकाणी होतं की साप आता मारणं बंद जरी झालं तरी साप दिसला की तो आपल्या मागे डूब धरतो आणि म्हणून त्याला मारायचं. आणि या अंधश्रद्धा आणि कोणत्या तरी वेगळ्या विचारामध्ये असणाऱ्या याच्यामध्ये समाजामध्ये राजेशने एका प्रवासाची सुरुवात केली आणि त्या सापांना वाचवून जंगलामध्ये सोडून द्यावं असे लाखोच्या संख्येमध्ये सापांची त्यांनी सर्वांना जीवदान दिलेलं आहे आणि एका वेगळ्या विचारापासून समाजाला वाचवलेलं आहे. एवढंच नाही तर 25पेक्षा जास्त वेळेला ज्याला नाग चावला, मण्यार नावाचा जो साप जो अतिशय विषारी म्हणून ज्याची नोंद केली जाते, तो 19 वेळेला राजेशला चावतो. पण तरीही या सर्व संकटातून राजेश वाचतो. 55 वेळेला ज्याला सर्पांनी दंश केला, असा तो आयुष्यातून वाचून आलेला वेगळा राजेश. कितीतरी वेगळी कामं आहेत. एक सर्पमित्र म्हणून राजेशची ओळख नाही. एखादा प्राणी जर रस्त्यावर ॲक्सिडेंट होऊन पडला तर ताबडतोब राजेशला फोन केला जातो, तो जातो, त्याला वाचवतो, आपल्या डॉक्टर मित्रांना बोलवतो आणि त्याला देखील एक वेगळं आयुष्य देण्याचा, वेगळं जीवन देण्याचा प्रयत्न करत असतो. असा राजेश आज आपल्यामध्ये आहे. आम्हा सर्व नागपूरवासियांच्या वतीने राजेश, आम्ही तुझं स्वागत इथे करतो आहे. मित्रांनो, हा कार्यक्रम आपल्यापर्यंत येण्यामागे बऱ्याच संस्थांनी आम्हाला मदत केली आणि त्यापैकी ज्या सभागृहामध्ये आपण बसलेलो आहे तो ब्लाइंड रिलीफ असोसिएशनच्या निखिल मुंडे यांच्या वतीने या कार्यक्रमाला आम्हाला भरीव मदत झालेली आहे. तसेच आमच्यासोबत बरीच लोकं जुळलेली आहेत, बऱ्याच संघटना जुळलेल्या, आकार फाउंडेशन आहे, निसर्गायन आहे, स्पर्श आहे आणि बरीच वेगळी मंडळी आहे. हा कार्यक्रम वर्षभर घ्यावा हा विषय आला. या विषयाला कुठेतरी सपोर्टची देखील आवश्यकता तेवढीच आहे आणि त्यामुळे मी 1 मिनिट अजून घेणार आहे की आपल्या सर्वांना हा वेगळा कार्यक्रमाचा हा पहिला आहे, त्याच्यामुळे कदाचित आपल्या संख्येला आकार यायचा आहे. पण आम्हाला निश्चित माहीत आहे की 3ऱ्या आणि 4थ्या कार्यक्रमापर्यंत कदाचित या सभागृहामध्ये जागा घेण्यासाठी लोकांची लाईन लागेल, हे देखील निश्चित होणार. त्यामुळे आपल्याला कुठेतरी सर्व सपोर्ट सिस्टम्सची देखील आवश्यकता आहे, कारण निखिल किंवा शशी किंवा बाकी सर्व मंडळी जी इथे आहेत यांनीच हा कार्यक्रम उभारायचा असं नाही. आम्ही सर्वांनी नागपुरातून लोकांनी हा कार्यक्रम उभा करावा असा देखील विचार आमच्या मनामध्ये आलेला आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला वाटतं की आपण पुढे येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये एक सपोर्ट सिस्टीम म्हणून काम करावं, त्या सर्वांनी आमच्यापर्यंत त्यांची नावं द्यावी. आपण कुठेतरी सर्व मिळून एक वेगळा कार्यक्रम उभा करू. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाशकडे देण्याच्या अगोदर अविनाशचा परिचय होणं आवश्यक आहे.
आम्ही ज्यावेळेला 1984 साली आणि 83 साली VNITतून इंजिनिअरिंगची डिग्री घेतली, त्याच वेळेला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं ऑनर्समध्ये पास झालेला डॉक्टर अविनाश. मित्रांनो, ज्या वेळेला डॉक्टरची नितांत आवश्यकता समाजामध्ये होती आणि अतिशय चांगल्या प्रकारे ज्यांनी समाजामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान उभं करू शकला असता, असा अविनाश एका वेगळ्या समाजामध्ये वेगळं काम करणाऱ्या लोकांच्या सानिध्यात येतो आणि एका आयुष्याचं वेगळी लाईफची सुरुवातच वेगळी करतो आणि चांदूर बाजारला आपल्या डॉक्टरकी पेशांमधून समाजाला जोडण्याचा प्रयत्न करतो. हेल्थमध्ये काम करत असताना, आदिवासी क्षेत्रामध्ये काम करत असताना, मेळघाटच्या त्या परिसरामध्ये एका वेगळ्या प्रकारे कामाची सुरुवात करत असतानाच त्याला लक्षात आलं की युवकांपर्यंत पोहोचणंही तितकंच आवश्यक आहे. आणि मग तिथून प्रयास सेवांकुरची निर्मिती झाली. आज सेवांकुर भवन अमरावतीमध्ये नावारूपाला येत आहे. प्रत्येक महाविद्यालयामध्ये असणारा विद्यार्थी, तो इंजिनिअरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, प्रत्येक विषयामध्ये असलेला तो विद्यार्थी त्याच्यापर्यंत अविनाश पोहोचलेला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना कुठेतरी एकत्र आणावं, त्यांच्यापुढे काहीतरी वेगळी मॉडेल पर्सनॅलिटी उभी करावी आणि त्यांच्यातून त्यांना आयुष्याची एक वेगळी दिशा द्यावी, असा अतिशय उदात्त विचार घेऊन प्रयास सेवांकुरची निर्मिती झाली. इंडियन आयडल्स हा कार्यक्रम सुरू झाला, पण त्याच वेळेला काहीतरी सेवांकुर आयडल्स आहेत की जे समाजात वेगळे आहेत. आमची राणी आजीला HIV एड्स झालेला आहे. ती दररोज आयुष्यामध्ये झटत असते, जगत असते आणि त्याच्यातून ती आयुष्यामध्ये एका वेगळ्या मार्गाची आम्हाला आणि वेगळ्या विषयाचा नावारूपाला देत असते. असे कितीतरी आयडॉल्स त्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांपर्यंत आणले. असे किती कार्यक्रम अविनाशच्या नावावर घेता येतील. अतिशय वेगळं व्यक्तिमत्व विकासापासून तर अक्षरशः कमी तेलामध्ये भाजी कशी करावी आणि स्वतःचं आयुष्य किती सुंदर जगावं इथपर्यंत अगदी प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये करणारा अविनाश. असं एक वेगळी व्यक्तिमत्व आमच्या या कार्यक्रमांमधून आम्हाला मिळत गेलेलं आहे. आज आमचं भाग्य आहे की अविनाशच्या रूपातनं, प्रयासच्या रूपातनं या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करतो आहे आणि अविनाशसारखा एक अतिशय चांगला वक्ता, एक डॉक्टर आम्हाला मिळालेला आहे. मी अविनाशला पुढची सूत्र संचालन करण्यासाठी विनंती करतो आणि सर्वांच्या वतीने परत अविनाशचं आणि राजेशचं नागपूरमध्ये स्वागत करतो आणि पुढच्या कार्यक्रमांची पूर्ण सूत्र अविनाशला देतो. धन्यवाद. यवतमाळला हाच कार्यक्रम झाला, जवळपास 400 लोक होते आणि बहुतेक सगळ्यांचीच प्रतिक्रिया अशी होती की काहीतरी अद्भुत आज पाहिलं आणि ऐकलं आहे. म्हणजे जे कधी आपण कल्पनाही करू शकत नाही, दंतकथा वाटाव्यात असल्या गोष्टी आजच्या जगण्यामध्ये, त्या सगळ्या राजेशच्या त्याच्या स्वतःच्या आयुष्याच्या पटामधनं लोकांच्या पुढे आल्यात. समोर दिसत असताना, ऐकत असताना पण विश्वास ठेवावा की नाही, हे खरंच असं आहे का, असं सगळं त्याचं आयुष्य आहे जगलेलं. आणि हे जे काय आयुष्य आहे असं वेगळ्या वाटेने जाणारं, ते मला असं वाटतं आपल्या पण अनेकांच्या आयुष्याला त्याचा स्पर्श झाला तर आपले पण आयुष्य बदलू शकते. मुळात आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, तुकारामांचा अभंग आहे आणि त्यात तुकारामांनी म्हटलंय की परिसाच्या संगे लोह बिघडले, जे जे बिघडले ते सुवर्णची झाले. लोखंड नाही राहिलं, ते तर बदललं नाही, बिघडलं, पण बिघडून ते सुवर्ण झालं. लोखंडाचं सोनं करण्यासाठी परिसस्पर्शाची गरज असते. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये लोखंड तर नक्कीच आहे आपल्या सगळ्यांकडे, सोनं आहे की नाही माहीत नाही आपलं आयुष्य, पण त्याचं सोन्यामध्ये रूपांतर होऊ शकते प्रत्येकाच्या आयुष्याचं, प्रोव्हायडेड परिसाचा स्पर्श जर आपण करू शकलो आपल्या जीवनाला तर. या कार्यक्रमाचा हेतूच मुळात असा आहे की हा परिसस्पर्श, हा परिस ज्यांच्याकडे आहे अशा माणसांच्या जगण्यामधनं आपल्या स्वतःच्या आयुष्याचं सोनं व्हावं, ते रूपांतर व्हावं, आपणही बिघडावं. ज्यांनी स्वतःचं आयुष्य बिघडवलेलं आहे, घडवलेलं आहे, तेच इतरांसाठी काहीतरी करू शकतात. त्यामुळे या कार्यक्रमाची कल्पना तर बरेच दिवसांची होती
हे निखिल आणि माझं बरेच दिवसांपासून बोलणं सुरू होतं, 1-2 वर्ष आधीच चाललेलं होतं जरा की असं काहीतरी सुरू करूया म्हणून. इतर ठिकाणी पण होतं, पण आज त्याची सुरुवात झाली आणि मला आनंद आहे की त्याची सुरुवात राजेशपासनं होते. मी वर्षाला साधारणपणे 50-1,000 लोकांना वेगवेगळ्या निमित्ताने भेटत असतो. आत्ता माझं वय 53 आहे आणि मी अतिशय काय म्हणू जबाबदारीने सांगतोय की आत्तापर्यंत मला माझ्या आयुष्यात 53 वर्षाच्या आयुष्यात जेवढी माणसं भेटली त्या सगळ्यांमधल्या पवित्र माणसांच्या यादीमध्ये पहिल्या 1, 2, 4, 5 मध्ये मी राजेशला ठेवतो. काय म्हणू त्याला की शुचिता आणि पावित्र्य हे आजच्या आपल्या जगण्यामधनं हरवत चाललेलं आहे. बाकी आपण खूप काय काय मिळवलेलं आहे बाहेरच्या आयुष्यामध्ये, पण हे जे मूळ गाभा आहे आतला कोर ज्याला म्हणूया माणसामधला, तो नाही आहे आपल्याकडे. आणि म्हणून मला असं वाटतं की राजेशच्या जगण्यामध्ये तो आहे परीस आणि त्याच्यामुळे ती ताकद आहे त्याला इतरांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्याची. राजेशची आणि माझी ओळख 3 वर्षापूर्वी झाली. औरंगाबादला सेवांकूरचं शिबिर होतं. सेवांकूर आमचं एक तरुणांचं ओपन प्लॅटफॉर्म आहे, त्याची वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरं होत असतात. तर एक शिबिर औरंगाबादला होतं, एक 50 मला वाटतं 100-1 लोकांचा ग्रुप असेल. त्याला राजेशला बोलावलं होतं बोलण्यासाठी मुलांसोबत. माझा त्याचा प्रत्यक्ष परिचय नव्हता, पण ज्यांनी सांगितलं आणि सुचवलं राजेशचं नाव त्याला बोलवावं, तर एवढंच माहिती होतं की तो एक सर्पमित्र आहे. बाकी काही माहिती नव्हतं त्याच्याबद्दल. पण मग तो आला आणि मग कळलं की तो सर्पमित्र नाही आहे नुसता, म्हणजे सर्पमित्र त्याच्या आयुष्यातला 0.1% पार्ट आहे असं मी म्हणेन. खूप खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहे. आणि तो पहिला कार्यक्रम होता की राजेश तिथे सापांचा विषय सोडून बोलला स्वतःच्या आयुष्याबद्दल. आजपर्यंत तो सर्पविज्ञानामध्ये तर मास्टर आहेच आहे तो. म्हणजे मागे त्यांनी एक सर्पयात्रा काढली तर जवळपास पूर्ण महाराष्ट्रात 10-1 लाख लोकांपर्यंत पोहोचला तो प्रबोधन त्या विषयाचं. पण मला जे त्याच्यातलं भावलं ते सापांशिवायचा राजेश, म्हणजे त्या 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 विषयाच्या माहिती पलीकडचा राजेश जो आहे तो फारच मोठा आहे आणि तो प्रेरक आहे आपल्या सगळ्यांसाठी. तर तो पार्ट मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या समोर यावा असा प्रयत्न आपण या मुलाखतीमधनं करणार आहोत. आणि जेव्हा तो मला भेटला, म्हणजे त्याचे काही क्वालिफिकेशन आधी तुम्हाला सांगतो. जसं आत्ता दिलीपने सांगितलेलंच आहे, पेशवे सरांनी आपल्याला, की त्याला स्वतःला 55 वेळा बाईट आहे, 29 वेळा कोब्रा, 19 वेळा क्रेट आणि बाकी इतर. दरवेळेला भेटला की त्याला विचारावं लागते राजेश स्कोअर किती झाला आत्ता, कारण ते बदलत राहत होतं सगळा. इतके वेळा बाईट होण्याची 2 कारणं आहे. एक तर त्याला कॉल्स खूप असतात, रोजचे 20 कॉल असतात. हे परवा रात्री तो रात्रभर नाही झोपलेला, तिकडनं प्रवास करून चाळीसगाववरनं अमरावतीत आला, अमरावतीतनं आम्ही यवतमाळला आलो. काल रात्री पण 12 वाजेपर्यंत साधारणपणे सगळं चाललं कार्यक्रमानंतर लोकांच्या गाठी भेटी आणि सकाळी 5ला उठून आम्ही इकडे यायला निघालो. त्या 5 तासामध्ये पण त्याला राजेश कालचे किती कॉल होते? 6 कॉल होते त्याला 5 तासांमध्ये. मागल्या मला असं वाटते 22-24 वर्षात तो एकही रात्र सलग 4 तास नाही झोपलेला. या नागपुरातल्या आणि आणखीन भारतातल्या कोणत्याही डॉक्टरला विचारा की अशा किती रात्री गेल्यात की ज्या दिवशी तुम्ही सलग 6 तास नाही झोपलात. मला नाही वाटत कोणी सापडेल असं की वर्षभर किंवा महिनाभर तरी असं घडलंय. राजेश शिक्षण आणि BCom आहे, पण तो जे काय शिकला आहे ना, हे सगळं स्वतःच्या अभ्यासातनं शिकला आहे. मला आणखीन एक दुसरी गोष्ट मोठी त्याची जी वाटली, त्याची ती लर्निंग मेथडॉलॉजी, शिकण्याची वृत्ती त्याची जी आहे आणि त्यासाठीची जी पेशन्स आणि धडपड आहे ना, ती अफाट आहे, अफाट लिटरली. दुर्दैवाने आपल्या भारतात सगळं कागदाला महत्त्व दिलं जाते. बाहेर देशामध्ये कदाचित तो असता तर त्याला आरोग्य विद्यापीठाने रिसर्च कसं करावं यासाठी गाईड म्हणून सन्मानाने बोलावलं असतं सगळं. म्हणून मी तर राजेशची जेव्हा भेट झाली तेव्हाच मी एक माझ्या स्वतःसाठी एक टार्गेट ठरवलं की एक दिवस राजेशला IMA आणि IMCच्या फोरमनी सन्मानाने बोलवावं. आज 50 केसेसवरती MD, MS आणि PhD मिळवता येते. राजेशनी आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये जवळपास 30,000 स्नेक बाईटच्या केसेस स्वतः जागून त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये आणि त्यांना जिवंत ठेवण्यामध्ये त्याच्या स्वतःचा हात राहिलेला आहे. 30,000 केसेस लक्षात घ्या. हे ज्ञान मला यासाठी पण महत्व वाटते की राजेशला त्याचं काही महत्व नाही आहे, त्याला काही त्याचे देणं घेणं नाही आहे, पण हे ज्ञान जर आपण
पोहोचू शकलो. आणि राजेशला जर हा विषय शिकवण्यासाठी मेडिकल कॉलेजेसमध्ये बोलावल्या गेलं तर उद्या हजारो स्नेक बाईटच्या केसेसला आपण वाचवू शकतो त्याच्या पद्धतीने. आज ASVची किंमत हाफकिन इन्स्टिट्यूट जी तयार करते त्याची 900 रुपये आहे एका व्हायलची किंमत. स्नेक बाईट बहुधा सगळ्या गरीब लोकांना होतो, वाडी वस्तीत काम करणाऱ्या मजुरांना. त्यामुळे तो विषय तसाही डॉक्टरांच्या जरा ह्याच्या पलीकडे, कारण त्यातनं कमाईचा काही फार भाग नाहीच आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे कोणी फार लक्ष पण देत नाही आहे. राजेशची पद्धती, त्याचं म्हणणं असं आहे की माझ्या पद्धतीने जर ASV तयार झालं तर ते 900 रुपयाचं व्हायला आपण 50 रुपयात देऊ शकतो. प्रोडक्शन कॉस्ट त्याची 50 रुपये करता येऊ शकते. अडचण त्याची ही आहे की कागद नाही त्याच्याकडे, डिग्री नाही आहे, तेवढीच एक त्याची अडचण आहे, दुसरं काहीही नाही. असलं हे अगदी अफलातून जगणारं व्यक्तिमत्व, नुसतं सापच नाही तर पशु पक्षी प्राणी सगळंच. दुसरं एक कारण त्याला इतके बाईट होण्याचं असं आहे की तो कुठली काठी किंवा स्टिक वापरत नाही. बहुतेक सगळे सर्पमित्र स्टिक किंवा काठी वापरतात. राजेशचं म्हणणं असं आहे की आपण जर सर्पमित्र आहोत, आपण मित्राला जेव्हा भेटतो तेव्हा त्याची काही मान पकडत नाही, त्याला गळाभेट करतो. सापाच्या मानेवरती स्टिक ठेवून मग त्याला पकडणं म्हणजे मित्रा कशाला म्हणायचं, मग त्याला गच्ची पकडून मित्राला असं पकडायचं का? त्यामुळे त्याचा विरोध आहे. त्यामुळे कुठली स्टिक आणि हे न वापरता त्यांनी त्याच्या स्वतःची पद्धती विकसित केलेली आहे. हाताळतो, खूप जास्त हाताळणी आहे, त्याच्यामुळे पण त्याला बाईट जास्त असतात. त्या परिसरामध्ये शेकडो घरांमध्ये देवघरात त्याचे फोटो लागलेले आहेत, त्याच्यामुळे ज्यांचे प्राण वाचलेत त्या सगळ्यांचे. आणि हे सगळं कुठेही एक पैशाचीही अपेक्षा न ठेवता, काहीही नाही. आज त्याचं अख्खं घर जे आहे पूर्ण लग्न झालेलं आहे, बायको आहे, 2 मुलं आहेत, सगळं घर हे जनाधारावर चालते 100%. मोबाईलचं बिल कोणीतरी भरते, मुलांची फी कोणीतरी भरते, कपडे कोणीतरी घेऊन देते, घरात दाणा कोणीतरी आणून टाकते, असं सगळं घर कोणीतरी बांधून दिलं. आजही अशा प्रकारे संसारी माणूस जगू शकतो हे आपण कल्पनाही करू शकत नाही. संन्यासाचं ठीक आहे एक वेळा, पण संसारी माणूस आणि अतिशय आनंदाने आणि मजेने जगू शकतो. आता हा सगळा प्रवास कुठून सुरू झाला ती पण गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजे एखाद्या माणसाला जर आपल्याला बघायचं असेल त्याची उंची, तर आपल्याला त्या एंडला, लोअर एंडला पण जायला पाहिजे. म्हणजे राजेशला ते आवडत नाही फारसं त्या सगळ्या विषयाबद्दल बोलणं, पण तो आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखातर आणि प्रेमापोटी तो विषय आत्ता बोलायला लागला. त्याला नाही तर आवडत नाही. सापांविषयी तो तुम्हाला घंटे बोलेल, त्याला काही अडचण नाही, पण स्वतःविषयी बोलणं जरा त्याला अवघडल्यासारखं असते. पण मला असं वाटतं ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करण्यासाठी ती फार उपयोगी पडणारी आहे. म्हणून आपण तिथूनच सुरू करूया. राजेश, मला माहिती आहे तुला आवडत नाही, पण तरी पण तुझं बॅकग्राऊंड जे आहे ते जरा सांग. म्हणजे हाताच सोयीचं राहील आपल्याला. ते आई लहानपणीच वारली. लहान भाऊ त्याचा 3 महिन्याचा होता तेव्हा. वडील वारले. आजी आजोबांनी वाढवलं. पडकं घर, धर्मशाळा, भिक्षुकीचा धंदा, 8x10ची खोली, टीनं गळणारे. म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड लक्षात घ्या, कुठून त्याची सुरुवात झाली ती. लहान भावाला अगदी दूध पाजण्यापासून तर स्वयंपाक करून खाऊ घालण्यापर्यंत सगळे कष्ट राजेशने उपसले. गरिबी किती टोकाची असू शकते आपल्यापैकी अनेक शहरातल्या लोकांना माहितीच नाही आहे. खरं मला असं वाटते राजेशने ते पण मांडावं, म्हणजे जरूर मांडावं ते, की लोकांना कळलं पाहिजे हे, की या बॅकग्राऊंडमध्ये पण जगणारे लोक आजही आहेत कदाचित. आपल्याला माहितीच नाही, काय वाटत नाही. एकदा हॉटेलमध्ये गेलो तर 1-2 हजार रुपये बिल देणं म्हणजे काही फार मोठी गोष्ट वाटत नाही आपल्याला. पण एका भाकरीच्या तुकड्यासाठी माणसावरती काय वेळ येऊ शकते, वेळ पडली तर, त्या पण गोष्टी कदाचित राजेशच्या या सगळ्या बालपणाच्या प्रवासातनं कळतील. आणि तिथनं त्याची सुरुवात होऊन आज तो इथपर्यंत पोहोचलाय. म्हणजे या सगळ्या बॅकग्राऊंड असताना त्यांनी ठरवलं असतं तर त्याला काही लाखो रुपये मिळवणं काही अवघड नव्हतं, त्याला या सगळ्यांचा धंदा करणं. पण त्याने अतिशय जाणीवपूर्वक, ते त्याच्या DNA मध्येच नाही आहे, त्यामुळे याचा पैशाचा काहीही संबंध ठेवायचा नाही, असंच त्यांनी व्रत घेतलेलं आहे. तर आपण राजेश बालपणापासून सुरुवात करूया जरा. 40 गाव तुझं गाव. नमस्कार. अगोदर तर संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो की एका वेगळ्या अंगाने ही सगळी मांडणी ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत.
मला याची पूर्ण जाणीव आहे की आठवड्यातून एक दिवस सुट्टीचा मिळतो आणि तो देखील अशा कामासाठी खर्च करणं आज खूप लोकांना अवघडल्यासारखं असतं. पण एकूणच सरांशी जोडलेली माणसं उलट या दिवसाची वाट बघत असतात की या वेगळ्या वाटेवर चालायला कधी मिळेल. माझ्या बाबतीत सांगायचं तर मागाशी सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे आई खूप लहानपणी गेली, नंतर वडीलही गेले. या सगळ्या प्रकारामध्ये घर सांभाळणं म्हणण्यापेक्षा जिवंत ठेवणं माझ्यासह बहीण भावांना ही माझ्यासाठी पहिली प्रायोरिटीची गोष्ट होती. तेव्हा पहिलं प्राधान्य होतं की आपण यासाठी खूप जाणीवपूर्वक काम करायला पाहिजे. म्हणजे मला आत्ता पण ती घटना आठवते की आईचा अंत्यविधी करून आल्यानंतर दारामध्येच सगळे आमचे नातेवाईक दार कसलं धर्मशाळेतच आम्ही राहायचो, तिथंच खाली ओट्यावर बसले आणि अशी चर्चा सुरू झाली की जसं आपण एखाद्या वस्तूचं वाटप करावं की आता राजू तर जरा बडा मोठा आहे आणि हे 3 लहान लहान लेकरं आहे, तर याची जबाबदारी कोण कोण घेईल. प्रत्येकडे असं बोर्ड करून अरे प्रभाकर तुझा जरा बरं आहे तर तू जरा या मुलीला घेशील का. मग दुसऱ्या मामांकडे बोर्ड दाखवला अरे तू ह्या लहान लेकराला घेशील का. आमची आजी आणि मी सगळं बघत होतो बसून, वडिलांची आई. मी पटकन आजीला म्हटलं कशाला कोणाकडे आपले बहीण भाऊ द्यायचे, आपण सोबत राहू, काय होईल